अखेर पट्टण कोडोलीत राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा सुरू। खासदार दयाशील माने यांच्या हस्ते जलपूजन। हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली येथील गेली 11 वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या राष्ट्रीय पेयजल योजनेतून अखेर पाणीपुरवठा सुरू झाला आहे। खासदार दयाशील माने आणि आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते जलपूजन करून या राष्ट्रीय पेयजल योजनेतून गावकऱ्यांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला। यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी मी जिल्हा परिषद सदस्य होतो तेव्हा ही पेयजल योजना ग्रामपंचायतीचा 1 रुपयाही न भरता 100% योजनेच्याच पैशातून मंजूर करून आणली होती। मात्र गेली 10 ते 12 वर्ष काही ना काही अडचणीमुळे या योजनेतून पाणीपुरवठा सुरू करता आला नाही। पण मी पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदाही खासदार झाल्यावर जितका आनंद झाला नाही तितका आनंद आज या पट्टण कोडोलीच्या राष्ट्रीय पेयजल योजनेच्या जलपूजनाच्या निमित्ताने झाला असल्याचे गौरवोद्गार काढले। तर पट्टण कोडोलीला आता एक तरुण तडफदार युवा सरपंच अमोल बांधार यांच्या रूपाने मिळाल्याचे सांगितले। यावेळी आमदार अशोकराव माने यांनी गावच्या विकासासाठी जेवढा निधी देता येईल तितका निधी देण्याचा प्रयत्न करू असं यावेळी बोलताना सांगितलं। प्रास्ताविक करताना सचिन कुमार शिंदे यांनी पट्टण कोडोलीसाठी तत्कालीन खासदार कैलासवासी बाळासाहेब माने, माजी खासदार निवेदिता माने आणि आता खासदार धैर्यशील माने यांच्या कुटुंबियांचा पट्टण कोडोलीच्या विकासासाठी नेहमी प्रयत्न राहिला असल्याचे नमूद करून 1972 पासून पाचगाव पाणीपुरवठ्यापासून आत्ताच्या राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामाचा आलेख सांगितला। जिल्ह्यातली त्या काळातली पहिली योजना तोपर्यंत 10% लोकवर्गणी भरल्याशिवाय कुठलीही योजना पूर्ण होत नव्हती। पट्टण कोडोली गावची योजना बाकी 100% शासनाच्या पैशातून तयार झालेली योजना। याला आपल्या गावातली लोकवर्गणी मी स्पेशल केस म्हणून त्यावेळी आपण त्याची योजनेचा समावेश करून घेतला आणि मला त्यावेळी मनाला आनंद होता की आपण योजना मंजूर केली। पण महेश नाजरे त्या ठिकाणी सरपंच होते, मी जिल्हा परिषद सदस्य होतो। काय नजर लागली नाजरे साहेब काय माहित नाही, पण लवकर काही पाणी पडत नाही। मग आमचा खाना मामा तिथं अध्यक्ष सरपंच झाला। मग म्हटलं अवघड आहे, खाना अवघडे आले, पण खाना अवघडेने पण प्रयत्न करून ती पुढे नेण्याचा प्रयत्न केला। पण त्यावेळी त्यालाही काही या ठिकाणी मर्यादा आल्या। माझ्या 5 वर्षाच्या जिल्हा परिषदेच्या कारकिर्दीत ती योजना त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकली नाही। आज अमोल मी मनापासून जे बॉडीच्या सरपंच महिला भगिनी त्याच्यानंतर बऱ्याचशा झाल्या, सगळ्यांनी हातभार ही योजना करायला या ठिकाणी लावला। पण रामबाण औषध यायची गरज होती आणि म्हणूनच बांधार सरपंच झाला। आणि मला मनापासूनचं या बॉडीचं अभिनंदन करायचं आहे की या बॉडीनं रामलिंगवर तुम्ही गेला तर त्यानं धनुष्यबाणानं बाण मारलाय रामानं आणि मग तिथं पाण्याचा स्रोत कायम तयार राहिला। आपल्या इथं रामलिंगला डोंगरावर पाणी आहे, तुम्ही जर त्या शिवलिंगाच्या भोवतीने गेलात तर तुमच्या लक्षात येईल की कायम पाण्यामध्ये ती पिंड त्या ठिकाणी असते। पाणी पंप, फिल्टर हाऊस आणि जलकुंभाची खासदार माने आणि आमदार माने यांनी पाहणी केली। ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांकडून खासदार माने यांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी ग्रामविकास अधिकारी टी हनुमंते, सरपंच अमोल बांधार, गाव कामगार पाटील प्रकाश काका पाटील, ग्रामपंचायत सदस्य शरद पुजारी, मधुकर पोवार, नाना मोठे, रवी अडके, सुधाकर पोवार, रेखाताई डूम, नम्रता माळी, भारती तोडकर, सुजाता चव्हाण, भारती अवघडे, मीनाक्षी रुकडे, कांचन जाधव, धीरज भोजकर, माजी सरपंच महेश कुमार नाजरे, खाना अवघडे, विजय कुमार स्वामी आदींसह मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वागत दीपक तोडकर तर आभार अंबर बनगे यांनी मानलं। महानकर न्यूजसाठी रिजवान मुजावर, पट्टण कोडोली। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।